तीनच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली होती। त्यानंतर आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर असून विधानसभा निहाय मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। तटकरेंच्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असून नरहरी झिरवळ या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे। तीनच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेतली होती। त्यानंतर आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, तटकरे आज नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। किरण, आपण जर बघितलं तर 23 जुलैला म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिक दौऱ्यावरती होते। त्यांनी विधानसभा मतदारसंघाने आढावा घेतलेला होता, बैठका घेतल्या होत्या आणि याच बैठकीमध्ये नरहरी झिरवळ यांचे पुत्र आहेत गोकुळ झिरवळ हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी शरद पवार गटाकडून दिंडोरी मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केली होती। यासोबतच पत्रकारांशी बोलताना नरहरी झिरवळ साहेबांनी देखील आता पुन्हा स्वगृही यावं असं त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे एकंदरीत आता यावरती नरहरी झिरवळ यांची भूमिका काय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। झिरवळ हे गेल्या 4 दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर आहेत, ते प्रसारमाध्यमांशी बोललेले नाहीयेत। त्यामुळे एकंदरीतच आता सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ज्या बैठक होणार आहेत तिथे नरहरी झिरवळ असणार का, नरहरी झिरवळांची नक्की आता पुढचं पाऊल काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच प्रांजल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।